साहित्य जागर प्रस्तुत जागर संवाद. विशेष प्रसंगी विशेष मुलाखतींचा विशेष कार्यक्रम जागर संवाद. नमस्कार श्रोते हो. साहित्य जागरच्या जागर संवाद या कार्यक्रमात बऱ्याच काळानंतर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज 3 डिसेंबर अर्थात जागतिक अपंगत्व दिन, वर्ल्ड डिसॅबिलिटी डे. या निमित्ताने आज आपणासोबत आहेत आपल्या अपंगत्वावर मात करून आपल्या सर्जक प्रतिभेच्या आणि बुद्धिप्रामाण्याच्या बळावर ज्यांनी मराठी आणि अहिराणी साहित्य क्षेत्रात, वाङ्मय क्षेत्रात अत्यंत भरीव असं काम केलेलं आहे. एकूण 32 पुस्तकांचे लेखक म्हणून जे सुपरिचित आहेत आणि त्याही पलीकडे अपंगांच्या प्रश्नावर असेल, इतर सामाजिक प्रश्नावर असेल, आपल्या ब्लॉग लेखनातून, आपल्या दैनंदिन नैमित्तिक लेखनातून एक फ्रीलान्सर पत्रकार म्हणूनही त्यांनी अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका बजावलेली आहे. असे आदरणीय डॉक्टर सुधीर देवरे सर आज आपणासोबत आहेत. तर आपलं साहित्य जागरच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. तर आपण आज अपंगत्व दिनाच्या निमित्ताने बोलतो आहोत. मला हे मान्य आहे की आपण या गोष्टीचा बाहू करत नाही किंवा त्याचं भांडवल करत नाही, पण तरीही आजच्या घडीलाही समाजात आपणा सगळ्यांविषयी अनेक गैरसमज आहेत, अनेक पूर्वाग्रह आहेत आणि म्हणून या निमित्ताने आपणासारख्या ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधावा आणि समाजाला नेमकेपणाने समजून सांगावं की आपण काय करू शकतो आणि कुठपर्यंत पोहोचू शकतो. यासाठी म्हणून आज आपल्याशी बोलण्याचा हा उपक्रम आहे किंवा हे प्रयोजन आहे. तर सुरुवातीला हेच आपण सुरुवात करताना आपण हेच समजून घेऊया की आपलं अपंगत्व नेमकं काय आहे आणि आपलं बालपण या अपंगत्वासह जे आपण आपल्या एका ग्रामीण भागात म्हणजे सटाण्याच्याही पलीकडे विरगाव सारख्या एका छोट्याशा खेड्यात जे आपलं बालपण गेलं, तर त्या संदर्भात आपण सुरुवातीला थोडं बोलूया आणि मग पुढे जाऊया. ओके. असं तुम्ही जो सुरुवातीला उल्लेख केला तो फार चांगला केला, कारण मी तो कुठलाही बाऊ केलेला नाही पहिल्यापासून. आणि सामान्य मुलांच्या शाळेतच मी पहिलीपासून शिकलो तर शेवटपर्यंत, आणि सामान्य मुलांमध्येच राहिलो, खेळलो, वाढलो आणि तेच माझे मित्र आहेत. त्यामुळे या गोष्टीच मी अनेक वेळा विसरून जात होतो. हे जे काही आपलं प्रकृती आहे, ही प्रकृती विसरून जात होतो आणि विसरूनच मी मनमुराद आनंद घेत होतो. तर आता तुम्ही लहानपणाविषयी जे म्हणतात, तर हे मी अगदी लहानपणी जेव्हा थोडंफार पुन्हा चालायला लागलो, एकदा चाललो, अपंगत्व आलं पोलिओने आणि त्यानंतर पुन्हा चालायला लागलो थोडंफार. नेमकं हे अपंगत्व आपलं काय आहे हे जरा आपल्या श्रोत्यांना समजावं म्हणून फक्त मी विचारतोय. अगदी अगदी. तर मी लहानपणी 2 वर्षाचा असताना मला पोलिओ झाला होता आणि त्या पोलिओने कमरेपासून पूर्ण अंग लुळं पडलेलं होतं. म्हणजे पायांना कुठलीही संवेदना नव्हती. कोणी पिन टोचली, सुई टोचली वगैरे तरी सुद्धा मला ते कळायचं नाही. इतकी ती कमरेपासून खाली दोन्ही पाय त्यांची चेतना गेलेली होती. तर असं हे अपंगत्व. त्यानंतर पुन्हा मग अगदी आयुर्वेदिक आणि गावातले कोणी सांगेल ते उपाय वडिलांनी वगैरे हे सुरू केले आणि त्यानंतर मी हळूहळू पुन्हा नव्याने बालपण सुरू झालं. ते जे काही त्या बालपणातल्या ज्या पायऱ्या असतात, सरकणे, हंबा पडणे म्हणतात त्यांना इकडे अहिराणी, ते म्हणजे दोन्ही गुडघे आणि दोन्ही हात यांच्यावर चालणं, बसणं असं पुन्हा सुरू झालं. आणि तोपर्यंत 4.5 पावणे 5 वर्षाचा मी होत आलो होतो. मग 5व्या वर्षी वडिलांनी मला शाळेत टाकलं आणि शाळेत सुरुवातीला मला घरातले लोक पोचवायला यायचे, घ्यायला यायचे, पण जनरल मुलांची शाळा होती, खेड्यातली शाळा होती. आणि हळूहळू मग मी ते सगळं शिक्षण 4थी पर्यंत असं पूर्ण केलं. 5वीला थोडासा चालायला लागलो होतो, पण जरी हे चालायला लागलो तरी पाय पूर्णपणे बारीक पडलेले आणि कमरेपासून हेच होते. त्याच्यात फक्त चेतना आलेली होती आणि ती चेतना आलेली होती म्हणून मी थोडंफार चालायला लागलो होतो. पण जो परिणाम झाला पूर्णपणे, तर तो पूर्णपणे बारीक पडले
तुटलेले पाय, वाक असलेले पाय आणि कमरेपासून खाली चेतना नसलेले, एक पाय जास्त अधू आणि दुसरा थोडा बरा, अशा पद्धतीचं माझं अपंगत्व आहे. ओके. म्हणजे एक कल्पना ही ऐकणाऱ्यांना म्हणून मी फक्त विचारलं. बर. सर, तुमचं जे बालपण आहे म्हणजे इंटरेस्टिंग आहे. तो किस्सा खरं तुमच्याकडूनच ऐकायला आवडेल की वयाच्या 9व्या-10व्या वर्षी म्हणजे जेव्हा 3री-4थीत तुम्ही होतात तेव्हा तुमच्या भावंडांसोबत तुम्ही एक खेळ खेळत होतात आणि त्या खेळामध्ये तुम्ही जाहीर केलं की मी लेखक होणार. तर हे कुठून आलं? अच्छा, हे मलाही कळण्याच्या पलीकडे होतं ते, पण माझ्या लक्षात राहिलेलं आहे. तर आम्ही सगळे भावंड असे ओसरीत काहीतरी खेळ खेळत होतो. त्या खेळण्यामध्येच आता आपण कोण काय होणार हे सांगा. तर बहिणींनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. कोणी शिक्षिका, कलेक्टर वगैरे, कोणी काय सरकारी नोकर वगैरे वगैरे असं काहीतरी सांगितलं. आणि माझा नंबर आला, मी सगळ्यात लहानच, तर माझा नंबर आला आणि मला विचारलं तर माझ्या तोंडून लेखक असं निघून गेलं. याचं कारण असंही म्हणजे एकदम मी ते लेखक का म्हटलो आणि एकदमच म्हटलो असं मी म्हणणार नाही. याचं कारण लहानपणापासून जसं मी पहिलीत शाळेत जाऊ लागलो तसं मला बालभारतीचं जे पुस्तक, लहान मराठीचं जे पुस्तक, ते खूप आवडू लागलेलं होतं. मी अनेक कविता वाचायचो, त्या कथा वाचायचो. वाचन जरी त्यावेळेत अडखळत होत असलं तरी मी ते पूर्ण वाचायचो. आणि ते वाचल्यामुळे माझी अशी आणि आजूबाजूचे अनुभव, हे जे मी स्वतः अनुभव घेत होतो वेदनेचे आणि आजूबाजूचा परिसर, परिवेशाचे जे अनुभव घेत होतो, अनुभूती घेत होतो, त्यातून मला जाणवत होतं अरे मी हे जे काही वाचतो आहे समोरचं, याच्यापेक्षा खूप काही वेगळं आणि सकस असं लिहू शकेन असं मला आतल्या आत वाटत होतं. माझा आतला आवाज मला सांगत होता. ते अगदी हवेतून आलो असं नाही. अगदी. आणि म्हणूनच कदाचित सर वयाच्या म्हणजे तुम्ही इयत्ता 5वीत असताना मला वाटतं तुमचं अवांतर वाचनही सुरू झालं असं तुम्ही लिहिलेलं एका ठिकाणी. तर त्या ग्रामीण खेड्यामध्ये म्हणजे अगदी गावखेडं होतं तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते, तर तिथे अवांतर वाचनाची अशी सोय फार कशी होती? म्हणजे काय शाळेची सोय होती की वेगळी काही सोय होती? हा, ते वेगळी अशी काही सोय नव्हती आणि वाचन ही लोकांचं कमीच होतं. आजूबाजूला गावात वर्तमानपत्र यायचं, ते वर्तमानपत्र मी एका दुकानात जाऊन वाचायचो 4थी, 5वी, 6वी वगैरेला. आणि माझे वडील जे होते ते शिक्षक होते, प्राथमिक शिक्षक. तर त्यांनी एकदा भाऊबंधन नाटक 5वीला असताना भाऊबंधन नाटक कुठल्या तरी लायब्ररीतून म्हणजे विरगाव मधून नाही तर दुसऱ्या गावाहून आणलं ते वाचण्यासाठी. आणि ते पूर्ण नाटक मी वाचलं. ओके. भाऊबंधन नाटक त्यावेळी तुम्ही वाचलं? हो, 5वीला असताना. आणि भाऊबंधन हे नाटक असं आहे, तर राम गणेश गडकरींचे जे बाकीचे नाटक आहेत त्यांच्यापेक्षा सगळ्यात अवघड नाटक भाऊबंधन हे आहे. अगदी एकच प्याल्यामध्ये सुद्धा भाषा तशी सोपी आहे, पण भाऊबंधन ही खूप अवघड भाषा आहे. आणि त्यामुळे मला त्याच्यामध्ये मोठमोठी स्वगत पण आहेत मला वाटतं भाऊबंधन मध्ये. मोठमोठी स्वगत आहेत आणि भाषा ही अवघड आहे. ती भाषा अगदी ती मोठं स्वगत, मोठे वाक्य शेवटपर्यंत वाचूनही तो पूर्णपणे अर्थ कळेलच असे ते नव्हते. तरी सुद्धा मी ते शेवटपर्यंत नाटक वाचून टाकलं. आणि तेव्हापासून मला अनेक पुस्तकं वाचण्याची सवय लागली. मी 5वी पासूनच मग दिवाळीच्या सुट्टींमध्ये शिक्षकांकडे पुस्तकं मागू लागलो. हायस्कूलमध्ये तशी लायब्ररी होती पण कोणाला पुस्तकं देत नव्हते. पण मी पुस्तकं मागितल्याने एका शिक्षकाने मला ते 2-4 पुस्तकं दिवाळीच्या सुट्टीत वर्गात आणून दिले होते आणि ते मी सुट्टींमध्ये वाचले. मग अशा पद्धतीचं मी कोणाकडून तरी पुस्तकं त्यावेळेस म्हणजे कोणाकडून म्हणजे हायस्कूलमध्ये म्हणजे शिपाई झाला, टीचर झाला, यांच्याकडून ती पुस्तकं मागून घेत होतो आणि ती वाचत होतो. अशा पद्धतीचं अतिशय प्राथमिक स्वरूपाचं माझं वाचन सुरू झालं होतं. पण सगळ्यात वाचण्यापेक्षा माझं जे अनुभव आहेत, माझी जी अनुभूती आहे, माझे जे अनुभव विश्व आहे, ते मला लिखाण करायला उद्युक्त करत होतं. आणि त्यामुळेच माझं आज जे काही लिखाण आहे ते पूर्ण लिखाण स्व अनुभवावर आधारित आहे. स्वतः अनुभूती घेतलेलं माझं लिखाण आहे. तर लिखाण करायचं म्हणून मी करत नाही, तर ते आतून येतं म्हणून मी ते लिखाण करतो.
अगदी अगदी सर. पण म्हणजे मला थोडं परत तुम्हाला बालपणातच न्यायचंय, कारण वाचन तुम्ही तेव्हा करू लागला. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे की अनेक आपल्या ज्यांना काही एक शारीरिक अपंगत्व असतं यांचा अनुभव असतो की म्हणजे बाहेर आपल्याला वाव मिळत नाही, खेळायला असेल किंवा सवंगड्यांसोबत फिरणं असेल, हे तर तेव्हा मग आपण हा पर्याय निवडतो किंवा अशासारखे जे एकट्यानेच करण्याचे पर्याय असतात ते निवडतो. असं तुमचं काही झालं की तुम्हाला तो अवकाश होता? म्हणजे तुमच्यासोबत तुम्ही म्हटलाच सुरुवातीला की तुमचे मित्र सवंगडी भरपूर होते, तर ते खेळणं बागडणं जे होतं ते त्यात हे तुमचं अपंगत्व किंवा पायाचा हा जो काही प्रॉब्लेम होता तो आड यायचा किंवा त्यामुळे तुम्हाला डावललं जायचं, असं काही झालंय का तुमच्या त्या काळात बालपणात? डावललं जायचं असं म्हणण्यापेक्षा म्हणजे जेव्हा मी शाळेत होतो शाळेत डावललं जायचं, पण जो घराचा अच्छा. परिसर होता आणि घराच्या अंगणात जे आम्ही गल्ली मित्र जे खेळायचो ना, हम्म. तिथं तिथं डावलण्याचा प्रश्न यायचा नाही. कारण मी जरी प्रकृतीने हे असलो तरी हम्म. मनाने खूप कठीण होतो, ओके. अगदी जिद्दी होतो आणि त्यामुळे हम्म. मैदानात अगदी भोवरापासून तर ते हत्तीची सोंड वगैरे खेळ होते, आळीसुळी नावाचा खेळ होता. हाही हम्म. म्हणजे इतर यांच्याने मी मागे पडत होतो, पण मी खेळत होतो. आणि मैदानी खेळ जे मोठे खेळ सुरू झाले तर एका ठिकाणी बसून गंमत पाहत होतो. पण अच्छा. काही ठिकाणी तसं डावलण्याचे म्हणजे डावलण्याचा प्रकार हा जो घडत होता तो केवळ माझ्या प्रकृतीमुळे घडत होता. आणि ओके. मी हिरिरीने तिथं भाग घ्यायचो, त्यामुळे तिथं तोही प्रश्न खूप येत नव्हता सुरुवातीला. म्हणजे अच्छा. 7वी 7वी 8वीतल्या गोष्टी आहेत या. पण हे गल्ली गल्ली मित्रांमध्ये, शाळेत नाही. शाळेच्या खेळाच्या तासाला मी शाळेत बसून राहायचो बेंचवर. कारण कारण अच्छा. असं होतं तर शाळा ह्या वेगळ्या ठिकाणी गावात वेगवेगळ्या ठिकाणी वर्ग घेऊन भरत होते. आणि हम्म. जे खेळण्याचं जे पटांगण होतं ते जवळजवळ हम्म. 1 किलोमीटर अंतरावर होतं खेड्यागावात सुद्धा. अच्छा. ते 1 किलोमीटर अंतरावर रांग लावून तिथं मुलांना पायी जावं लागायचं खेळाच्या तासाला. तिथं हम्म. काहीतरी खेळायचं आणि पुन्हा रांग लावून यायचं, तर ते मला शक्य नव्हतं. त्यामुळे मी शक्य नाही. वर्गात बसून असायचो. अच्छा. तर पुन्हा एकदा लेखनाकडे येऊया. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही इयत्ता 9वीत असताना तुम्ही पहिली कथा लिहिलीत आणि आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून ती प्रसारित झाली होती. बरोबर. तर हा अनुभव कसा होता? म्हणजे 9वीत असताना आपली कथा आणि ती लिहिणं मुळात आणि ती आकाशवाणीसारख्या माध्यमातून प्रसारित होणं, हा अनुभव कसा होता? तो अनुभव हुबारी देणारा, आनंद देणाराच होता. पण ती कथाही मी जे काही लहानपणी पाहिलेलं जे आजूबाजूचं वास्तव होतं हम्म. त्याच्यावर कथेचं नावही आठवतं मला. सौदा नावाची कथा होती. आणि 14. अच्छा. सौदा. तर तो ओके. सौदा नावाची कथामध्ये असं होतं की लग्नाच्या मुलीला त्यावेळेस हुंड्याचं खूप प्रस्थ होतं. आणि हम्म. मुलीच्या लग्नासाठी घरदार किंवा शेती विकून लोकांना हम्म. लग्न करावे लागायचे. त्यावेळेस इतका हुंडा असायचा, भरपूर लग्नाचा खर्चही होत होता. तर त्यावेळेस अगदी. एका मुलीला पाहायला लोक येतात आणि ते पाहण्याच्या वेळेस जो हुंडा देण्याचा जो व्यवहार होतो त्याला मी सौदा म्हटलं होतं. आणि हो हो. हो, आणि तो म्हणजे दोन यांचं लग्नाचं शुभ बोलण्यापेक्षा किती पैसे दिले जातील, काय काय केलं जाईल, हा जो व्यवहार हम्म. होतो या हो. व्यवहाराकडे लक्ष वेधून ती कथा होती. ती कथा तशी प्राथमिक स्वरूपाचीच आणि त्यावेळच्या माझ्या आकलनाला 9वीच्या वयाला हो, बरोबर आहे. शोभणारी होती ती खूप त्यामुळे ती कथा मी काय कुठं प्रकाशित केली नाही नंतर. पण ती आकाशवाणी अगदी. जळगाव त्यावेळेस प्रसारित झाली होती. अगदी सर. पण तरी या वयात सुद्धा या इतक्या संवेदनशीलपणे लिहिणं आणि जे समोर दिसतंय त्यात ते व्यक्त करणं कथेच्या सारख्या माध्यमातून, हे नक्कीच म्हणजे खूप महत्वाचं आहे आणि कदाचित तिथूनच तुम्हाला आपण लिहू शकतो याची नेमकी जाणीवही झाली असेल कदाचित. अगदी अगदी हो. सर, आज आतापर्यंत तुमची जवळजवळ 32 पुस्तकं लिहून झालेली आहेत. हो. त्या पुस्तकांच्या सगळ्या प्रवासाकडे येण्याआधी मला हे विचारायला आवडेल की शिक्षणानंतरचा तुमचा सगळा म्हणजे तुम्ही मला वाटतं MA PhD आहात, विद्यावाचस्पती आहात आणि म्हणजे अर्थातच तुम्ही महाविद्यालय, विद्यापीठ या सर्व स्तरावर शिक्षण घेतलेलं आहे. तर हा सगळा जो अनुभव होता तो कसा होता? म्हणजे शाळेतून महाविद्यालयात जाणं असेल किंवा विद्यापीठात जाणं असेल, तर ह्या सगळ्या विषयी थोडं सांगा ना, की हे सगळं तुम्ही सहजपणे करू शकलात की
तुम्हाला नोकरी करून हे करावं लागलं? काय नेमकं घडत होतं तेव्हा? अगदी अगदी. तर सुरुवातच अशी आहे की जे काही आपलं शिक्षण झालं गावात ते मराठी शाळेत, प्राथमिक शाळेत. ती जिल्हा परिषदेची शाळा होती. आता सारख्या तिथं फीज वगैरे नव्हत्या, त्यामुळे आपल्याला ती शिक्षण घेता आलं. आणि माझ्या गावात 4थी पर्यंत प्राथमिक शाळा आणि 5वी ते 10वी हायस्कूल असल्यामुळे मला शिक्षण घेता आलं असं सुद्धा मला म्हणावं लागेल. अगदी अगदी सर. मग त्या विरगावात हायस्कूल होती आणि विरगावाच्या आजूबाजूला डोंगरेज, आवाटी असे जवळजवळ 7-8 गावं होते. आणि ते कमीत कमी 1 किलोमीटर तर जास्तीत जास्त 5 किलोमीटर अंतरावर खेडी होती. तिथून त्यावेळेस मुलं पायी शाळेत यायचे, हायस्कूलला यायचे. तर त्यावेळेस सुद्धा मी विचार करत होतो, जर मी असा आव्हाटी, वनोली, विरगाव पाडा, केरसाने या गावांमध्ये जर माझा जन्म झाला असता तर माझं शिक्षण विरगावला येऊन कसं झालं असतं. हा प्रश्नही माझ्या पुढे नंतर मी चिंतनाने माझ्या डोक्यात त्यावेळेस येत होता. तर आता तुम्ही जे म्हणतात शिक्षणाचं आणि महाविद्यालयाचं, तर ते हे पुन्हा मी मागे जाण्याचं कारण असं की इयत्ता 4थीला स्कॉलरशिप परीक्षा त्यावेळेस ही होत होती. आणि त्या स्कॉलरशिप परीक्षेला 5 रुपये फी होती. फॉर्म फी 5 रुपये होती, म्हणून मी स्कॉलरशिप परीक्षा दिली नाही. अरे बापरे. इयत्ता 7वीलाही असंच काहीतरी 5-10 रुपयेच फी होती आणि तरीही मला ती स्कॉलरशिप परीक्षा 7वीला देता आली नाही. तर हे सांगण्याचा मुद्दा असा की पुढे जे मी 10वी झाल्यानंतर तुम्ही जी परवड म्हणतात महाविद्यालयाची, तर सटाण्यात मी यायचो. 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं गेलं होतं. पण 11वी सायन्सला ऍडमिशन घेतल्यावर विरगाव ते एसटी स्टँड 1 किलोमीटर अंतर आहे सटाण्याला येण्यासाठी. सटाण्याला उतरल्यावर कॉलेज 3 किलोमीटर होतं. बापरे. एवढं अंतर ही मी पायी जायचो. आणि पायी जायचं? हो, पायी जायचो, कारण त्यावेळेस रिक्षाही नव्हती आणि बसची सोय नव्हती. जो त्याच्या पद्धतीने पायी किंवा सायकलने जायचो त्यावेळेस कॉलेजला. तर हे आणि ते एवढं पायी जाऊन ही जो 3 विषयांची जी प्रॅक्टिकल असायचं 3 दिवस, केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी, याच्यासाठी 3 तास पुन्हा उभं राहून मला ते प्रॅक्टिकल करावं लागायचं. बापरे. आणि त्यावेळेस अशी कुठली सोय नव्हती. तर आज जसं अपंगत्वाचा बाऊ केला जातो, मी अपंग आहे, मला ही सोय द्या, ती सोय द्या, असं त्यावेळेस म्हणताही येत नव्हतं आणि तशी कोणी सोयही करत नव्हतं. आणि त्यावेळेस नाही, जागरूक कोणीच नव्हतं. शिक्षकही जागरूक नव्हते. अगदी 10वीचं बोर्डही जागरूक नव्हतं. काहीच नव्हतं. आता मी 10वीची परीक्षा दिली तर मी अपंग आहे बोर्डलाही माहिती नव्हतं आणि केंद्रालाही माहित नव्हतं. तर परीक्षा त्यामुळे सामान्य याच्याप्रमाणेच परीक्षा दिली 10वीची बोर्डची वगैरे, 12वीची तशी. तर प्रश्न असा निर्माण झाला की मग मी हे शिक्षण आपल्याला नाही, म्हणजे शारीरिकचं माझं इतकं कठीण काम व्हायचं तर ते शक्य नव्हतं मला हे करणं. हो, झेपत नसेल तुम्हाला तेव्हा, म्हणजे इतका शारीरिक त्रास व्हायचा ते. म्हणजे आता मी तो स्कॉलरशिप परीक्षांचा उल्लेख मुद्दाम केला की त्यामुळे आर्थिकतेमुळेही आणि शारीरिकतेमुळेही मला हे सगळी ओढाताण शक्य होत नव्हती. आणि त्यानंतर काय झालं, योगायोग, मी योगायोग मानत नाही, तसा नास्तिक आहे, पण तरीही मला एम्प्लॉयमेंट कडून त्यावेळेस 10वीच्या बेसवर कॉल आला. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ओझरचा, जिथं मिग विमानांचा कारखाना आहे, तिथं अप्रेंटिसशिपचा. तर मला तो कॉल पाहून असं वाटलं की इथं जर आता माझं सिलेक्शन झालं तर ही जी दगदग आहे माझी, तर ही दगदग वाचेल आणि तिथं सगळी हॉस्टेलची वगैरे पण सोय होती. तिथं मी त्या इंटरव्ह्यूला गेलो, पास झालो. म्हणजे रिटर्न परीक्षा होत होती, लेखी परीक्षा होती ती. लेखीमध्ये पास झालो 10वीच्या बेसवर. तोंडीमध्ये पास झालो आणि माझा तिथं नंबर लागला. तिथं मी 1 वर्ष अप्रेंटिसशिपसाठी निघून गेलो. तिथं 130 रुपये स्टायपेंड होती. त्यानंतर मी बाहेरून 11वीची परीक्षा दिली आणि पास झालो.
हा, आणि मला नोकरीची गरज होती. आता मी अजून 18 वर्षाचा पूर्ण झालेलो नव्हतो. आणि त्यानंतर मग ते अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतर मी नाशिकला KTHM कॉलेजला 12वी सायन्सला ऍडमिशन घेतलं. पण अच्छा. आणि माझं एज तोपर्यंत 18 होत आलं होतं. आणि हा जो ओझरला नंबर लागला हा मायनर मध्ये, म्हणजे अल्पवयीन याच्यामध्ये पण. हा, 16 ते 18 सोय होती. हा, त्यावेळीची सोय होती, म्हणजे मायनरना पण जॉबवर घेतलं जात असे. नाही, त्यावेळची सोय नव्हती ती. ते अप्रेंटिस शिक्षण होतं, ते शिक्षणाला घेतलं. शिक्षणच होतं. हा, शिक्षण ट्रेनिंग, ऍज अ ट्रेनिंगच ते होतं तुमचं. अगदी अगदी, म्हणजे आता पण आहे. तेव्हा पण ती सोय होती तर की मायनर म्हणून तिथं घेतलं जात होतं 18 वर्षाच्या. तर ते झालं. आणि मी 12वी सायन्सला पुन्हा तिथं ऍडमिशन घेतलं नाशिकला. पण तिथंही माझ्या बऱ्याच गैरसोयी होत्या विधींच्या वगैरे. तर दुसऱ्या मजल्यावर असल्याने त्या अनेक गोष्टींमध्ये मला ते बरोबर होत नव्हतं. त्यानंतर मी त्यावेळेस मी PNT म्हणजे पोस्ट अँड टेलिग्राफची एक जाहिरात पाहिली आणि तिथं मी टेलिफोन ऑपरेटरसाठी अप्लाय केलं. तर मला ते नोकरीची गरजच होती खूप. मला ते झेपत नव्हतं गोष्टी, म्हणजे आर्थिक ही आणि वडील, एक सांगायचं राहून गेलं की मी 10वीला असतानाच वडील कॅन्सरने वारले होते. तर त्यामुळे त्यांची तो जो काही मुंबईला खर्च झाला तो सगळा खर्च झाल्यामुळे त्यांच्याकडून काही पैसेही मिळाले नाही आम्हाला. तर ते सगळं कर्ज म्हणून ते गेलं. तर याच्यामुळे तो सगळा ही गोष्ट होती. आणि मी टेलिफोन ऑपरेटरची नोकरी स्वीकारली. तिथं पण माझं सिलेक्शन झालं आणि टेलिफोन ऑपरेटरची नोकरी स्वीकारली. 12वीची परीक्षा मी अशीच दिली सायन्सची. आणि FY पासून पुणे युनिव्हर्सिटीला बहिस्त पद्धतीने ऍडमिशन घेतलं. अच्छा, डिस्टन्स एज्युकेशन, बहिस्त पद्धतीने प्रवेश घेतला आणि बहिस्त पद्धतीनेच BA झालो, MA झालो आणि PhD झालो. त्यामुळे मी महाविद्यालयात मला रोज जाण्याचा प्रश्न येत नव्हता. आणि हे नोकरी करून मी शिक्षण केलं. बहिस्त पद्धतीने होतं त्यामुळे प्रश्न येत नव्हता. पण त्याच्यासाठी मला डिपार्टमेंटची परवानगी घ्यावी लागली. परवानगीला खूप अटी घालण्यात आल्या होत्या. कुठं रजा मिळायची नाही, कुठली फॅसिलिटी वगैरे कुठलीही नव्हती. आणि त्या पद्धतीने मी शिक्षण घेत गेलो आणि नोकरीही करत होतो आणि लिखाणही करत होतो. पण मग तुम्ही मला वाटतं विज्ञान शाखेकडून मानवीय शाखेकडे वळलात का FY पासून, म्हणजे पुणे विद्यापीठात, पुणे विद्यापीठात गेल्यानंतर? FY BA कलेकडे. हा, कलेकडे वळलात. आणि मग त्यातच तुम्ही MA केलं. आणि PhDचा तुमचा विषय काय होता, म्हणजे PhD कोणत्या संदर्भात तुम्ही केली? PhD साठी माझ्याकडून खूप अवघड विषय त्यावेळेस घेतला गेला होता. कला आणि संस्कृती एक समन्वय असा माझा तो PhDचा विषय होता. आणि ते पुस्तकही आलं त्याचं. हो, बरोबर. तर तो त्याच्यासाठी मी PhDला 10 वर्ष घेतली गाईडच्या सवडीने. आणि माझंही काम अशा पद्धतीने ते खूप कष्ट करून मी ते केलं. कारण मला PhD होऊनही कुठं आमचं शैक्षणिक क्षेत्रातलं डिपार्टमेंट असल्यामुळे मला कुठलीही गोष्ट सवलत मिळणार नव्हती, प्रमोशन्स मिळणार नव्हते किंवा इन्क्रिमेंट्स मिळणार नव्हते. पण मला ते केवळ मी जे शिक्षण घेत होतो ते ज्ञान घेण्यासाठी शिक्षण घेत होतो. मी मला कुठं प्रमोशन्स मिळावे म्हणून मी शिक्षण घेत नव्हतो. आणि तसं शिक्षण मी पूर्ण केलं. त्यामुळे खूप त्याच्यात कष्ट घेऊन 10 वर्षाने मी PhD झालो. तर म्हणजे तुम्ही नंतर ही नोकरी पण मला वाटतं जेव्हा तुम्ही स्थिरतावर झालात, लेखन हाच जेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्या उपजीविकेचं साधन नाही म्हणता येणार, पण लेखनावरच तुम्ही जेव्हा लक्ष केंद्रित केलं तेव्हा ही नोकरी पण मला वाटतं तुम्ही सोडलीत ना नंतर, की तुम्ही पूर्ण केली होती? नाही, मी सोडली ती नोकरी. आता तिकडे सांगतो मला ते. तर ते ही नोकरी करत असताना मी 2017ला आता पुन्हा माझा पुनर्जन्म झाला. हो, 2017ला. तर मी ICU मध्ये नाशिकला ऍडमिट होतो. आणि तिथं ते सगळ्या गोष्टी म्हणजे खूप पलीकडे निघून गेलेल्या होत्या. पण मी वाचलो आणि तेही सकारात्मक जी काही ऊर्जा होती माझी त्याच्यामुळेच वाचलो आहे. तर 2017ला मी जो आजारी पडलो आणि 21 दिवस ICU मध्ये होतो, तिथून बाहेर
पडल्यानंतर मला जे थोडंफार चालता येत होतं ते चालता येत नाही तेव्हापासून. आणि पायरी चढणं बंद झालं. तोपर्यंत मी थोडीफार म्हणजे हाताने हात टेकून पायऱ्या चढायचो तोपर्यंत. आणि तेव्हापासून पायऱ्या चढणंही बंद झालं, हालचाल बंद झाली आणि चालणं बंद झालं. तर आता मी घरातच असतो. आणि हे झाल्यामुळे मग मी नोकरीचा राजीनामा दिला, नोकरी सोडली आणि तेव्हापासून घरीच असतो. तर मध्ये एक सांगायचं राहून गेलं तेही सांगतो. ज्यावेळेस मी PhD झालो तेव्हा मला 2-3 महाविद्यालयाने होऊन बोलवलं होतं की तुम्ही आमच्याकडे या. 5 वर्ष प्राध्यापकी करा अध्यापनासाठी. हा, प्राध्यापक म्हणून. अच्छा. हो, आणि 5 वर्षानंतर तुम्हाला आम्ही प्राचार्यपद देऊ असं त्यांनी सांगूनही मी गेलो नाही. याचं कारण असं होतं की त्यावेळेस मला आमच्या खात्यात 17 वर्ष नोकरीला झाली होती. आणि तेव्हा जर मी नोकरी सोडली असती तर मला पेन्शन बसणार नव्हती. आणि प्रकृतीमुळे जर कॉलेजकडे कुठे जायचं महाविद्यालयात तर तिथं मला स्टेजवर हात टेकून चढावं लागणं, आपल्या चालण्याचा हाल आणि तिथले स्थानिक या ज्या गोष्टी असतात संस्थेचे तिथलं राजकारण हे आपल्याला पेलवेल का असा सगळा विचार केला. आणि प्रकृतीला महत्व देऊन आहे तीच नोकरी ठेवली आणि तिकडे महाविद्यालयांकडे गेलो नाही, विद्यापीठाकडे गेलो नाही. आणि तीच नोकरी तेव्हापासून ठेवून 2017ला मग मी नोकरी सोडली. आणि जी काही पेन्शन बसेल त्याच्यावर समाधान मानून मी आता घरीच आहे. तर आता आपण तुमच्या लेखन कार्याकडे वळूया. कारण आम्ही तुम्हाला जे ओळखतो किंवा महाराष्ट्र तुम्हाला जो ओळखतो तो तुमच्या वाङ्मयीन क्षेत्रातल्या कामामुळे ओळखतो. खूप विपुल असं लेखन तर तुम्ही केलेलं आहे. म्हणजे कविता लिहिलीत, कथा लिहिल्यात, कादंबरी, दोन कादंबऱ्याही तुमच्या आहेत. संशोधनात्मक लेखन तर तुम्ही भरपूरच केलेलं आहे. अहिराणी ही जी तुमची बोलीभाषा आहे, उत्तर महाराष्ट्रातली खानदेशातली जी बोलीभाषा आहे, त्या बोलीभाषेचं, तिथल्या लोकपरंपरांचं जतन, संवर्धन आणि त्याचं मी म्हणेन डॉक्युमेंटेशन, संहितीकरण, या क्षेत्रातलं तुमचं काम खूप मोठं आहे. तर म्हणजे हे सगळं का करावं असं वाटलं तुम्हाला? कुठून सुरुवात झाली या सगळ्याची? म्हणजे ती 9वीत जी कथा लिहिली तो भाग वेगळा, पण हे जाणीवपूर्वक आपण केलं पाहिजे आणि यासाठी बरेच श्रम तुम्हाला पडले असणार, स्वाभाविक आहे. म्हणजे बौद्धिक श्रमही आणि शारीरिक श्रमही पडले असणार. अगदी बडोद्याच्या एका संस्थेसोबत तुम्ही काम केलं, गणेश देवी सरांसोबत. गणेश देवी सरांसोबत काम करणं ही खरोखरच खूप महत्वाची गोष्ट आहे आणि खूप मानाची गोष्ट आहे असं मी मानतो. तर हा सगळा प्रवास तुमचा कसा घडला? चांगला प्रश्न विचारला तुम्ही हा. तर हे जे आता मी सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि या सगळ्या गोष्टी होता होता माझं समांतरपणे लिखाणही सुरू होतं. हो, समांतरपणे म्हणजे असं नोटबुकवर जे जे काही सुचेल ते मी लिहून ठेवत होतो. जरी त्याला आकार येत नव्हता कुठला, संशोधनाचा म्हणा, भाषेचे काही निरीक्षण म्हणा, शैक्षणिक क्षेत्रातल्या काही वैचारिक गोष्टी म्हणा, यांना जरी आकार येत नव्हता तरी मी हे त्यावेळी लिहून ठेवत होतो. आणि तुम्ही जे सुरुवातीला उल्लेख केला तो मी अगोदर सांगतो त्याचं, की महाराष्ट्रात आजही मला जे ओळखतात लोक तर सुधीर देवरे हे एक लेखक म्हणून आणि संशोधक म्हणून, समीक्षक म्हणून ओळखतात. पण मी शारीरिक दृष्ट्या अपंग आहे हे बहुतेकांना माहीत नाही आणि मी पण ते कुठे येऊ देत नाही. म्हणजे अगदी फोनवर रोज ज्यांच्याशी बोलणं होतं त्यांना सुद्धा माहीत नाही की मी अपंग आहे आणि मी ते होऊन सांगत नाही. जे कोणाला तुमच्यासारख्यांना कळलं ते अपघाताने कळलं, की जे घरी येऊन जातात त्यांना कळतं किंवा कुठंतरी काहीतरी त्यांच्या वाचण्यात येतं परस्पर आणि कोणीतरी सांगतं परस्पर, तेव्हा त्यांना कळतं. त्यामुळे हा प्रचाराची गोष्ट नाही आणि ते आपण करूही नाही अशाच मताचा मी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मला ओळखणाऱ्या जवळजवळ 90% लोकांना मी अपंग आहे माहीत नाही. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या एका अंकामध्ये सर तुमची ऍक्च्युली ओळख झाली. माझी म्हणजे तुमच्याविषयी जी माहिती मला जी मिळाली ती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने काढलेल्या एका अंकाच्या माध्यमातून ऍक्च्युली मिळाली. दत्ताबाळ सराफांनी तो अंक मला दिला होता आणि त्यातून म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा वर्ध्याच्या साहित्य संमेलनासाठी अपंगांच्या संदर्भात बोलण्याचा जेव्हा मुद्दा होता तेव्हा मी जे शोध घेत होतो तर त्या शोधात तुमची भेट झाली असं म्हणता येईल. बरोबर. हो. तर असंच आता आपली प्रत्यक्ष भेट नाही वाटतं ना?
पण तुम्हाला हे परस्पर त्या याच्यामुळे कळलं. तसंच हो. अनेकांना परस्पर कोणी सांगतं म्हणून कळतं किंवा त्याशिवाय ते माहीत होत नाही. मी होऊन कुठं बोलत नाही. आता ही मुलाखत सुद्धा काही तुमच्या प्रेमाखातर आणि कोणाला तो जिद्दीचा फायदा व्हावा, कोणी आपली जिद्द हरवू नये, आत्मविश्वास हरवू नये, हातपाय गाळून घरात बसू नये, काहीतरी करत आनंदात राहावं म्हणून मी या मुलाखतीला हो म्हटलं. नाहीतर मी हो सर, आमचाही उद्देश तोच आहे. कारण ही मुलाखत ऐकणारे बहुसंख्य आपले दृष्टीहीन अंध मित्रमैत्रिणी असणार आहेत. तर त्यातल्याही अनेकांना असं वाटतं की आपल्याने काही होणार नाही, आपण काही करू शकणार नाही, किंवा म्हणजे आजच्याही काळामध्ये अनेक लोक जो मार्ग आपण आचरायला नको आजच्या काळात त्या मार्गाने अर्थार्जन करायला प्रवृत्त होत आहेत. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपली बुद्धी, आपली प्रतिभा, आपलं म्हणजे आपण जे लिहू वाचू शकतो, ऐकू शकतो, बोलू शकतो, या माध्यमातूनही स्वतःला आपण सिद्ध करू शकतो आणि आपण म्हणजे त्यात करिअरही करू शकतो आणि त्यातून आपण प्रसिद्धही होऊ शकतो. हे सर्वांसमोर यावं एवढाच आमचाही उद्देश आहे या निमित्ताने. आणि म्हणूनच आता तुम्ही जो लेखनाचा उल्लेख केला, त्या लेखनात जे माझं प्रतिबिंब दिसतं ते प्रतिबिंब अपंगत्वाचं बहुतेक पुस्तकांमध्ये दिसत नाही. याचं कारण असं की एखाद्या विशिष्ट गोष्टीचं भांडवल करून मी लिखाण केलेलं आहे असं नाही. तर मी लहानपणापासून जे अहिराणी भाषा बोलत आलो, ते अहिराणी शब्दांचं जे निरीक्षण होतं त्याच्याकडे मी भाषेच्या अभ्यासाकडे वळलो आणि अहिराणीसह भाषिक गोष्टी काही मांडलेल्या आहेत. आणि तुम्ही जो उल्लेख केला त्यामुळेच माझे बडोद्याला भाषा या एनजीओ मध्ये मी होतो गणेश देवींसोबत आणि तिथेही ते काम केलं. तर तिथं अपंगत्व कुठलं आड येऊ दिलं नाही आणि ते जिद्दीने केलं. अगदी बसने त्यावेळेस मला आंघोळून का होईना बसच्या पायऱ्या चढता येत होत्या कशा तरी, तर तशाच चढून मी अनेक वेळेस तिथं जात होतो आणि ते काम केलं. तर हे एक झालं भाषेचं. दुसरं समीक्षाचं. जर जे काही आपण वाचतो ते वाचणं हे मला स्वतःला काय पटलं किंवा काय पटलं नाही हे मांडण्यातून मी समीक्षेकडे वळलो आणि समीक्षकही झालो. तिसरी गोष्ट, मी जे काही जगलो त्याचं प्रतिबिंब म्हणजे जगलो म्हणजे अपंगत्वच नाही की ज्याला ग्रामीण पार्श्वभूमी आहे, आपण ग्रामीण परिसरात राहिलो, गावाचं काय वातावरण आहे हे लोकसंस्कृतिक दृष्ट्या जे टिपलेलं आहे, लोकसंस्कृती त्या गावातली ते पुस्तकात आलं, ते माझ्या लेखांमध्ये आलं. त्यामुळे लोकसंस्कृतीवर लिखाण झालं. तसंच ते जे लोकसंस्कृतीचं वस्तुनिष्ठ लिखाण होतं त्याच्यातून कलात्मकतेकडे वळण्यासाठी ते कादंबऱ्यात त्याचं प्रतिबिंब दिसलं. मग ती सोन्याची शाळा ही कादंबरी असो, की मी गोष्टीत मावत नाही ही कादंबरी असो, याला या सगळ्या पार्श्वभूमी आहेत. तर मला म्हणजे तुम्ही म्हणालात की आणि हे स्वाभाविक आहे, म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे की आपण त्याचा बाहू करू नये किंवा त्याचा इश्यू करू नये, हे अगदी खरं आहे. पण तरीही तुम्ही जी 2 आत्मचरित्र लिहिलेली आहेत, म्हणजे आत्मकथनपर जी पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांची शीर्षक बघितली तर पंख गळून गेले तरी आणि सहज उडत राहिलो, ही 2 तुमची जी आत्मकथन आहेत त्यांची शीर्षक पुरेशी बोलकी आहेत, म्हणजे मला असं वाटतं. तर हे लिहावं वाटणं यामागची प्रेरणा काय होती? नाही, मी त्याच्याकडेच येत होतो. तुम्ही जो लिखाणाचा उल्लेख केला ना, मी त्याच्याकडेच येत होतो आता, की ही जी पुस्तकं आहेत माझी म्हणजे लोकसंस्कृतीविषयी, समीक्षेविषयी, कादंबरी, शैक्षणिक, कविता, वैचारिक, याचं जे ब्लॉग लेखन म्हटले तुम्ही, ब्लॉगचे लेखन ते सामाजिक लिखाण आहे पूर्णपणे. बहुतेक सामाजिक लिखाण आहे, बरोबर. तर याच्यातून माझं अपंगत्वाचं काही कुठं दिसत नाही हे अगदी म्हणजे कारण मी एक सामान्य माणूस आहे असं माझ्या डोक्यात आहे आणि ते मी लिहिलेलं आहे. त्याबरोबर जी 2 पुस्तकांची आपण उल्लेख केला तर हेही लिहिणं मला गरजेचं होतं आणि ती गरजही होती माझी. कारण इतकी जे काही आपली कोंडी होते काही ठिकाणी, ती कोंडी फोडण्यासाठी जे काही साचलेलं असतं ते जर बाहेर आलं, त्याचं विरेचन झालं तर आपल्याला हे वाटतं. आणि त्या दरम्यान मी जे काही अनुभव घेतले म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स मध्येच जो सांगितलं तुम्हाला ते ढोबळ सांगितलं एकदम. अच्छा. पण तिथं जर मला
हा, तिथं जर मला अपंगत्वाचा वाईट अनुभव आलेला होता, मी ह्या डिपार्टमेंटमध्ये PNT मध्ये लागलो, तिथं अपंगत्व म्हणून मला वाईट अनुभव म्हणजे माझी झालेली निवड ती रद्द करण्यात येत होती दोन्ही ठिकाणी. अरे बापरे. अच्छा, म्हणजे अपंगत्वामुळे. हो, म्हणजे लोकांचा समज काय आहे बाहेर, की अपंगत्व असल्यामुळे यांना नोकरी मिळते, समज असा आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की अपंगत्वामुळे नोकरी नाकारली जाते. अगदी सर, अगदी. तर मला HL मध्येही अपंगत्व म्हणून नोकरी नाकारली गेली. तिथं मी लढलो आणि मग ती नोकरी मला बदलून देण्यात आली तिथं. तर ते लढलो म्हणून, नाही तर त्यांनी रद्द केलेलीच होती माझी निवड, पण लढलो म्हणून त्यांना बदलून द्यावी लागली. तसंच PNT मध्ये मी टेक्निशियन म्हणून सिलेक्शन झालो होतो मेरिटवर, पण अपंगत्वामुळे त्यांनी ते रद्द केली माझी निवड. तिथं मी निवड रद्द केली माझी इथं PNT मध्ये पण इकडे. आणि त्यानंतर मी लढलो, अनेक गोष्टी झाल्या आणि पुन्हा नव्याने परीक्षा देऊन तिथं टेलिफोन ऑपरेटर म्हणून लागलो. तर हे जे मला 2 अनुभव आले. आणि म्हैसूरला मी गेलो होतो, भाषा केंद्राचा आपण उल्लेख केलाच, तर भाषा केंद्रामधून म्हैसूरला भाषा संस्थान आहे, तिथं मी गेलो होतो. आणि तिथं जो मला बाहेर अनुभव आला की मर्यादा आल्या काही गोष्टी, सगळ्या पूर्ण लायब्ररी पाहण्यासाठी फिरू शकलो नाही, किंवा हे जे अनेक पर्यटन स्थळ होते तिथं मी जाऊ शकलो. तर या गोष्टी सगळ्या मला त्या स्वस्त बसू देत नव्हत्या. आणि त्याचं तात्काळ पंख गळून गेले तरी हे पुस्तक लिहून झालं. एका बैठकीत माझं ते लिखाण झालं आणि ते फक्त 80 पानातलं आहे. ते पंख गळून गेले तरी. आणि पंख गळून गेले तरी वर वाचून ज्या प्रतिक्रिया येत होत्या आणि त्यानंतर ही अनेक गोष्टी ज्या काही होत होत्या, त्यावरून सहज उडत राहिलो हे पुस्तक मी लिहिलं त्यानंतर. त्यामुळे हे दोन्ही आत्मकथनं आहेत. ते आत्मकथनाचं असं आहे, ते 2 भागात कसं आहे, तर त्याचं नाव सुद्धा पंख गळून गेले तरी सहज उडत राहिलो असं त्याचं नाव आहे. क्या बात आहे. हो, बरोबर आहे. गेले तरी सहज उडत राहिलो. हे 2 पुस्तकं माझी आत्मकथनात्मक आहेत. आणि त्याच्यातच म्हणजे तुम्ही ज्या 32 पुस्तकांचा उल्लेख केला त्याच्यापैकी ह्या 2 पुस्तकात फक्त अपंगत्वाचं प्रतिबिंब आहे. आणि ते जाणीवपूर्वक मी लिहिलेले आहे. ते अपंगांसाठी आणि अनेक असे प्रकृतीने हाय खाणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ही मुद्दाम लिखाण आहे. आणि आता अलीकडे माझा एक कविता संग्रह तयार आहे, तो अप्रकाशित आहे, तो अजून प्रकाशित झाला नाही. त्याचं नाव आहे पाय नसलेली माणसं. अच्छा. हा, तर असं हे पुस्तक आहे, पाय नसलेली माणसं. ते अजून प्रकाशित व्हायचं आहे. तो कविता संग्रह आहे. अशी एकूण माझी 3 पुस्तकं या वेदनेवर आहेत. नाही, बरोबर आहे. म्हणजे आम्हाला आजच्या काळातही हे अनुभव येत आहेत. तर त्या काळातली परिस्थिती काय असेल ही कल्पनाच केली बरी. कारण आज जेव्हा तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे आणि म्हणजे स्वतःच्या वयावर सर्व करणं, म्हणजे सर्व नाही म्हणता तरी बरंच काही करणं शक्य असताना सुद्धा आजही अगदी शासकीय पातळीवर असतील किंवा खाजगी स्थापनांच्या पातळीवर असतील, हे अनुभव आजही आपल्यातले अनेक मंडळी दररोज घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही ज्या काळात नोकरी मिळवत होतात किंवा तुमच्यासारखे अनेक लोक होते हा संघर्ष करणारे, तर ते येणं गरजेचं होतं. मला हेच म्हणायचं, मला या प्रश्नाच्या निमित्ताने एका वेगळ्या विषयाकडे, म्हणजे याच विषयाच्या वेगळ्या पैलूकडे आपल्याला वळवायचं, म्हणजे त्याविषयी आपला अभिप्राय मला हवा आहे की ज्याप्रमाणे म्हणजे अपंगत्व ही एक काय म्हणतो त्याला आपण, एक प्रवर्ग हा तर आता निश्चित झालेलाच आहे. अगदी संयुक्त राष्ट्रसंघाने त्याची दखल घेतलेली आणि त्या अपंगांना वेगळं म्हणण्यापेक्षा अपंगांना सर्व समावेशक जगता यावं यासाठी प्रयत्न व्हायला हवेत आणि ते शासकीय पातळीवरून सर्व पातळीवरून व्हायला हवेत हे त्यांनीही मान्य केले आहे UN कन्व्हेन्शन मध्ये. तर साहित्याच्या क्षेत्रात जसा दलितांचं साहित्य आलं, स्त्रियांचं साहित्य आलं, म्हणजे दलित समीक्षा आली, स्त्री समीक्षा आली किंवा दलित जाणीवा आल्या, स्त्री जाणीवा आल्या, तसं अपंग जाणीवेचं साहित्य निर्माण व्हावं किंवा त्या अँगलने आपण लिहित व्हावं. किंवा आम्ही असाही मध्ये विचार केला की आपल्या संदर्भातल्या अनेक म्हणी, अनेक वाक्प्रचार जे आहेत जे आपल्याला कमी लेखतात, म्हणजे आपण काहीतरी कमी आहोत, अपंग असणं म्हणजे काहीतरी कमतरता आहे, हे अधोरेखित करणारे अनेक वाक्प्रचार मराठीत आहेत, अनेक भाषांमध्ये असतील, म्हणी आहेत अनेक.
तर या सगळ्याचा परामर्श आपल्यासारख्या लिहित्या मंडळींनी घ्यायला हवा असं एक आम्हाला वाटतं. तुमचं त्याबद्दल काय म्हणणं आहे, तुमचा काय अभिप्राय आहे या संदर्भातला? आता तुमचा प्रश्न पुढचा जो काही म्हणींचा वगैरे आहे आणि कमी लेखणं वगैरे आहे, तर ते हिंदी चित्रपट सृष्टी असो, मराठी चित्रपट सृष्टी असो, त्याचा खलनायक जो आहे तो खलनायकचा अपंग दाखवला जातो किंवा म्हणजे एक तो पायाने लंगडत चालतो असा तो खलनायक असतो किंवा एका डोळ्याचा आंधळा असलेला खलनायक दाखवला जातो. हा अतिशय क्रूर विनोद आहे आणि त्याच्यासाठी मी लिखाण केलेलं आहे. तर ते खूप योग्य ठिकाणी प्रकाशित झालेलं नाही अजून. तर हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की वाक्प्रचारच नाही तर तुम्ही वाक्प्रचार म्हणा किंवा आयडेंटिफिकेशन म्हणजे एखाद्याची ओळख करणं, तो नाही का तो आंधळा वगैरे असं संबोधन जी वापरली जातात. म्हणी आहेत तर आंधळ दळतंय कुत्रं पीठ खाताय सारखी म्हण असेल, तर अशा अनेक म्हणी आहेत. अनेक तर याच्यावर मी लिखाण केलेलं आहे. तर हे असं पूर्वीच्या लोकांना जरी म्हणजे पण एक गोष्ट त्याच्यात दिसते वाक्प्रचारांमध्ये किंवा बोलीतल्या याच्यामध्ये किंवा त्याची ओळख दाखवण्यामध्ये, तर ते म्हणणाऱ्याचा तो उद्देश वाईट हेतूने असेलच असं नाही असं आपल्याला म्हणता येतं. पण चित्रपटांमध्ये आणि सिरियलमध्ये किंवा याच्यामध्ये जे काही दाखवलं जातं म्हणजे आता माझ्या पुढे हाही प्रश्न होता की मी एका कादंबरीत तो उल्लेख केलेला आहे. कादंबरीत असा उल्लेख केलेला आहे की जो शकुनी मामा जो आहे तो शकुनी मामा खरंच अपंग होता का हे पाहिलं पाहिजे, कारण सिरियलमध्ये तो अपंग दाखवला आहे, तोच खरंच अपंग. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या खूप विचार करण्यासारख्या आहेत आणि कुठंतरी खलनायक चिटकवलं जातं हे मात्र जाणीवपूर्वक आहे. तर ते वाक्प्रचारांमध्ये किंवा ओळख दाखवण्यामध्ये तसं केलं जात नाही, पण चित्रपटांमध्ये अगदी मुद्दाम केलेलं आहे हे लक्षात येतं. तर याच्यावर आपण काम करूया. आणि म्हणजे अपंगत्वाचा वापर करून विनोद निर्मिती हा पण एक ट्रेंड आपल्या साहित्य म्हणजे नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये आलेला आहे. अगदी आपलं यांची राम गणेश गडकरांनी सुद्धा केलेले आहेत तसे विनोद आणि ते चुकीचे आहेत. म्हणजे दिसण्यावरून व्यंगावरून जे काही विनोद केले जातात ते सगळ्यात अधम पातळीवरचे विनोद असतात, पण ते सुद्धा अधम पातळीवरचे सुद्धा विनोद करू नयेत असं माझं म्हणणं आहे. अगदी. तर हाच विषय पुढे नेताना मला तुमच्या एक 2-3 तुम्ही लेखक आहात, संशोधक आहात, अभ्यासक आहात, त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या लेवलला म्हणजे तुम्हाला जे शक्य आहे त्या लेवलला एक फ्रीलान्सिंग जर्नलिझम म्हणू आपण ज्याला पत्रकारिता म्हणू, सामाजिक पत्रकारिता म्हणू, ब्लॉग लेखन जे तुम्ही केलं त्याच्या माध्यमातून तुम्ही अनेक अशा मोठ्या गोष्टी उघड केलेल्या आहेत. सर म्हणजे झाकीर हुसेन ट्रस्टचा जो घोटाळा तुम्ही उघड केलात तुमच्या एका लेखामधून, त्यानंतर वामनराव पै म्हणजे जे लोकांना काय म्हणतात तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार सांगणारे वामन पै यांनी जे काही लोकसत्तेतून लेखन केलं त्याविषयी थेटपणे तुम्ही त्यांना भेटलात आणि अर्थात त्यांनी तुम्हाला दाद दिली नाही हा भाग मिळाला, पण तुम्ही तुमचं काम अगदी नेमकेपणाने केलं. किंवा आरटीओ जे आहे आपली वाहन व्यवस्था ज्यांच्याकडे आहे तर अपंगांसाठी ते वेगळं वाहन निर्माण करण्याची जी अपंगांची गरज आहे ती लक्षात न घेता तुम्हाला जो त्रास झाला किंवा तो अनेकांना होत असणार, तर या संदर्भातही तुम्ही थांबला नाही, तुम्ही व्यक्त झालात आणि त्याविषयी तुम्ही त्या आस्थापनांना जागं केलं. तर हे महत्वाचं आहे. म्हणजे ही उदाहरणं मी यासाठी सांगतोय सर्वांना समजावी म्हणून की सरांनी जरी ते म्हणत असले बाहू आपण करायचं नाही तरी पण जिथे गरज आहे तिथे ते मागे राहिलेले नाहीये, तर तिथे त्यांनी तो संघर्ष केलेला आहे. मग तो प्रत्यक्ष पातळीवरचा असो किंवा लेखनाच्या माध्यमातून. तर थोडंसं त्याविषयी आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगितलं तर बरं आहे. हे सगळं आता तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्या गोष्टी मी लोकांना जागृत करण्यासाठी, अपंगांना जागृत करण्यासाठीच लिहिले आहेत मुद्दाम, की हे गप्प बसू नका, तर याच्या काही गोष्टी करा. आणि ते त्यावेळेस तुम्ही जे वाहनाचं म्हटलंय तर ते आधी मुंबईला जावं लागत होतं, हाजी अलीचं कुठून तरी सर्टिफिकेट आणावं लागत होतं. नंतर त्यांनी सिव्हिल सर्जनचं केलं, मी सिव्हिल सर्जनचं आणलं होतं. आणि त्यानंतर मात्र मी मुख्यमंत्र्यांना त्यावेळच्या आणि इतर ठिकाणी ईमेल्स केले होते या बाबतीत
तर त्याला यश येऊन कोणत्याही म्हणजे मी लिहिलेलं होतं ईमेल मध्ये, तर कोणत्याही सरकारी दवाखान्यातून अगदी गाव पातळीवरच्या तिथलं डॉक्टरचं सर्टिफिकेट सुद्धा ग्राह्य धरायला हवं. आणि त्यामुळे सिव्हिल सर्जनकडे जा, तालुकाच्या सरकारी दवाखान्यात जा असं नाही, तर अगदी खेड्यात सरकारी दवाखाना असेल आणि त्या डॉक्टरांनी जर साध्या कागदावर लिहून दिलं तर यांना असं असं अशी अशी समस्या आहे तर हे करावं, तर ते सुद्धा ग्राह्य धरलं पाहिजे. तसंच की जो अपंग समोरच्या व्यक्तीला दिसतो हा अपंग आहे, तर तिथं सर्टिफिकेट सुद्धा मागण्याची गरज नाही असं मी म्हटलेलं आहे. तसं तर झालं नाही, पण गाव पातळीवरच्या सरकारी दवाखान्यातून आणलेलं सर्टिफिकेट यापुढे ग्राह्य धरलं जाईल असा GR निघाला आहे महाराष्ट्रात. हो, पण माझं म्हणणं असं आहे, जर समोर एखाद्या व्यक्तीला म्हणजे आता एसटीत प्रवास करणारे खरोखर अपंग आहे, तो अपंग आहे हे स्पष्ट दिसतं, तर कंडक्टरने त्याच्याकडे सर्टिफिकेट किंवा ते एसटीचा पास मागण्याची गरज नाही असं माझं म्हणणं आहे. हा, माझं स्वतःच तर एसटीचा प्रवास मी करत नाही आता, कारण मला चालताच येत नाही, पायऱ्यात चढता येत नाही. पण तरीही मी लोकांसाठी असं म्हटलं की जी व्यक्ती म्हणजे जसं महिला आहेत, ह्या साडी नेसलेल्या दिसतात, महिलांसारख्या दिसतात, तर त्यांच्याकडे महिला असल्याचं सर्टिफिकेट मागितलं जातं का एसटीला? नाही मागितलं जातं. त्यांना सरसकट ते जे काही सवलत आहे ती सरसकट दिली जाते. बरोबर आहे सर. तशी जर ती सवलत असेल कुठं, तर जो डोळ्यांना दिसून येतो ताबडतोब त्याच्याकडे सर्टिफिकेट मागायची गरज नाही असं माझं म्हणणं आहे. तर ते मात्र अजून झालेलं नाही, तसं ते नाही झालं. तर आपण हे जो उल्लेख केला तर अतिशय मला तो आवडला हा उल्लेख. तर ह्या 3-4 गोष्टींमध्ये मी ब्लॉग मधून सगळं लिहिलेलं आहे. ब्लॉग मध्ये समग्र लेखन आहे, अगदी सामाजिक, शैक्षणिक आणि इतर या गोष्टी ज्या अपंगत्वाच्या आहेत, इतर शाळेतल्या आहेत, शिक्षणाच्या आहेत, ज्या समस्या आहेत, अगदी गरिबांच्या समस्या आहेत, या सगळ्या गोष्टी, रस्त्यांच्या आहेत, या सगळ्या गोष्टी मी त्याच्यातून मांडतो आणि त्या बऱ्याचशा लोकांना अगदी जगभर 5,000 लोक वाचतात. अगदी तरी तुमच्या लक्षातून गेलं असेल, मी विचारलो होतो की तो जो प्रसंग आहे लोकसत्तेतल्या त्या मंथन सदराचा संदर्भातला, तो महत्वाचा आहे सर. कारण आज आत्ताच्या घडीला आपण जेव्हा बोलतो आहोत तेव्हा महाराष्ट्रात काय स्थिती आहे आपल्याला माहिती आहे, आपण त्याविषयी लिहित असता मला माहिती आहे. तर बाबाबुवांचं प्रस्थ इतकं मोठ्या प्रमाणावर वाढवलं गेलेलं असताना आणि त्यांच्याच माध्यमातून धार्मिक सगळा उन्माद वाढवला गेलेला असताना या सगळ्या आध्यात्मिक भुवांच्या माध्यमातून पुन्हा आपल्यासारख्या अपंगांच्या संदर्भातही काही म्हणजे नवं काही पेरलं जाऊ शकतं. तर त्या काळी जे काही मंथनच्या माध्यमातून लोकसत्तेत जे झालं होतं ते थोडक्यात तुम्ही सांगितलं तर मला वाटतं प्रबोधनाच्या अंगाने ते योग्य ठरेल असं मला वाटतं. बरोबर. तर ते असं होतं, आता ती तारीख माझ्या लक्षात नाही, पण ती तारीख मी पुस्तकात नमूद केलेली आहे, कोणती तारीख आहे ती. त्या तारखेला लोकसत्तामध्ये जे सदर होतं यांचं वामन पैचं, तर त्याच्यात असं म्हणतं, ते जीवनविद्या नावाचं त्यांचं ते एक तत्वज्ञान होतं आणि त्याच्यात असं म्हटलं होतं की ज्या लोकांकडे आसुरी पद्धतीने ज्या लोकांनी पैसा कमावलेला असतो, संपत्ती तो पैसा कमावलेला असतो, संपत्ती कमावलेली असते, त्यांची मुलं ही अपंग असतात किंवा अपंग जन्मतात म्हणून. तर मी इथं अतिशय संतापलो, काय करावं, तर थोडं कोणाकोणी केली, कुठूनच काही लागत नव्हता, तपास लागत नव्हता. मग तसंच ह्या मनस्थितीत असताना दुसऱ्या दिवसाचा लोकसत्ता आला, तर त्याच्यातही तेच होतं नेमकं, त्याच्यातही तोच म्हणजे तोच धागा पकडून पुढे म्हटलेलं होतं की आसुरी संपत्ती, वाईट पद्धतीने केलेले पाप, अमुक तमुक, त्यामुळे त्यांची मुलं अशी अशी निपजतात वगैरे. तर मग मी मात्र लोकसत्तालाच फोन लावला. लोकसत्तेला त्यावेळेस कुमार केतकर, तर त्यांनी तो फोन घेतला नाही माझा. मग राजीव खांडेकरांना मी फोन लावला की म्हटलं मला वामन पैचा फोन आणि पत्ता पाहिजे. त्यांनी फोन नंबर आणि पत्ता मला पाठवला, पण त्यांना ते सांगण्यासाठी मला ते लपवावं लागलं, मला कशासाठी पाहिजे आहे. तर त्यांना काही या गोष्टीमुळे मी करतोय हे असं मी ते लपवलं आणि मला त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे, तर तुम्ही जरा द्या, कारण तिथं तुमचं सदर सुरू आहे म्हणून. तर त्यांनी मग
पत्ता आणि फोन नंबर दिला आणि तो मिळाल्यानंतर मी पुन्हा कुमार केतकरांना फोन लावला तर कुमार केतकर मात्र तेव्हा तिथं नव्हते, म्हणजे संपर्क झाला नाही प्रत्यक्ष. त्यानंतर आमच्या अनेक भेटीगाठी झाल्या कुमार केतकरांशी, पण त्यावेळेस ते भेटले नाहीत. पण त्यांचा जो असिस्टंट कोणीतरी होतं, त्यांनी नाव सांगितलं, माझं नाव लक्षात नाही आता, तर त्यांना मी असं सांगितलं की उद्यापासून ह्या माणसाचं सदर लोकसत्तात येता कामा नये. बरोबर. त्यांनी मला सांगितलं हो सर म्हणे जरूर. म्हटलं तुम्ही मला पत्ता द्या, फोन नंबर द्या. म्हणे ते आम्ही नाही देऊ शकत म्हणे, कारण ते आमच्याकडे नसतं. म्हटलं मग तुम्ही सदर कसं छापतात? नाही सर, आम्ही सदर जरी छापत असलो तरी ते प्रत्यक्ष त्यांच्या ईमेल वरून ते येत नाही, कोणी दुसरं कोणीतरी पाठवतं त्यांच्या आश्रम मधून, तर ते त्यांच्याशी आमचा डायरेक्ट संपर्क नाही. आणि मग जास्त ते लांबवण्यासारखं नव्हतंच तिथं, कारण भलत्याच व्यक्तीला काही बोलणं अर्थ नव्हता. तर त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून लोकसत्तेतलं सदर मात्र गायब होतं. आणि त्याच दिवशी मी लोकसत्ताला पत्र पाठवलं होतं, ते पत्र छापण्यासाठी ह्या वामन पै विरुद्ध. ते पत्र मात्र लोकसत्तेने छापलं नाही, पण सदर मात्र बंद केलं लगेच. सदर बंद झालं. आणि त्यानंतर मग मी त्या फोनवर वामन पैशी संपर्क केला तर वामन पै परदेशात होते. होते मी का म्हणावं त्याला, मला होता असंच म्हणतो मी. तर तो परदेशात होता असं मला सांगण्यात आलं. त्यामुळे मी त्या व्यक्तीला माझा नंबर देऊन महत्वाचं काम आहे ते त्यांना बोलायला सांगा असं सांगितलं, पण तो फोन आला नाही. त्यानंतर मीही काय केला नाही. आणि ह्या गोष्टी आता तुम्ही म्हटलात खूप महत्वाचा मुद्दा होता की बाबा बुवा जे काही महाराष्ट्रात वाढले आहेत, तर हे अतिशय भयानक आहे. हे शिक्षणाच्या विरुद्ध आहे, बुद्धीच्या विरुद्ध आहे आणि धर्माच्या विरुद्ध सुद्धा आहे. पण जर आपल्याला कुठलाच विकास न करता सत्ता कायम ठेवायची असेल तर आजच्या सत्ताधाऱ्यांना हे बाबा बुवा लागणार आहेत. पण हे फक्त बुद्धिवान लोकांनाच कळणार आहे. आम्ही इतकं टोकाचं बोलत नाही, पण आज टोकाचं बोलतो आहे. तर ते महाराष्ट्र हा वैचारिक लोकांचा, बुद्धिमान लोकांचा एक राज्य प्रदेश समजला जायचा तो आता समजता येणार नाही तसं. आणि या बाबाबुवांचं नायनाट करण्याचं काम बुद्धिजीवी जे लोक आहेत ते हातात घेतील तेव्हाच त्याचा नायनाट होईल, तोपर्यंत होणार नाही. किंवा सत्ता तरी बुद्धिवादी लोकांची यायला पाहिजे. केवळ धर्माच्या नावावर जोपर्यंत इथं सत्ता सुरू आहे तोपर्यंत फक्त व्यापारीच राज्य करतील, माणसं राज्य करणार नाहीत. तर तुम्ही म्हणजे आता तुम्ही जो विषय मांडलेला आहे त्याच्या अनुषंगानेच हा प्रश्न 2014-15 जेव्हापासून आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला एक शब्द बहाल केला, म्हणजे आपण न मागता, दिव्यांग नावाचा. तर ह्याच्याशी जोडलेलाच आहे तो विषय असं मला वाटतं. कारण तुम्ही स्वतः लेखक आहात, तुम्ही शब्दाचं महत्व ओळखता आणि कुठलाही शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याचं तार्किक व्याख्या त्याची आपल्याला देता येणं गरजेचं आहे, तार्किक वैज्ञानिक व्याख्या. तर ह्या दिव्यांग शब्दाची तुम्हाला काही व्याख्या मिळाली आहे का? म्हणजे खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. आणि त्यामुळेच आता तुमच्याही लक्षात आलं असेल तर आपल्या मुलाखतीत मी अपंग शब्द वापरत आलो आता. अगदी अगदी आम्ही पण जाणीवपूर्वक तोच शब्द वापरतो. कारण पण मला ह्याची काही व्याख्या आहे का, तार्किक व्याख्या आहे का? ज्या कायद्याला तुम्ही नाव दिलं कायद्यातही ती व्याख्या नाहीये. सांगतो तर तेच सांगतो. तर माझा विरोध याच्यासाठी आहे की दिव्यांग म्हणजे दिव्य अंग, ज्याचं अंग दिव्य आहे तो दिव्यांग. तर अपंगत्वांचं अंग दिव्य नाही तर त्याच्यात कमतरता आहे, अगदी कुठली तरी कमतरता आहे म्हणून तो अपंग आहे. तर दिव्यांग कोण? गुरुदत्त नावाचे जे आपण देव पुजतो त्याला दिव्यांग म्हणता येईल, कारण त्याला 3 तोंड आहेत, ते अनैसर्गिक आहेत. अनैसर्गिक जे आहे ते दिव्यांग. गणपती आहे, दिव्यांग आहे गणपती, बरोबर आहे. आपण दिव्यांग नाही. म्हणजे हे उदाहरणांसह स्पष्टीकरण केलं तुम्हाला. अगदी अगदी. तर आपल्याला जे स्वतःला म्हणतात की आम्ही अजैविक आहे, मी परमात्मा आहे, तर ते स्वतःला दिव्यांग म्हणू शकतात ना. म्हणजे अगदी म्हणजे पंतप्रधान दिव्यांग असू शकतात. ते अनबायोलॉजिकल म्हटले त्यामुळे ते दिव्यांग असू शकतात. आपण दिव्यांग नाही, आपण अपंगच आहोत. तर आपण तुमच्या आवडीच्या विषयाकडे परत येऊया आणि मग समारोपाकडे जाऊया. ढोल या नियतकालिकाचं तुम्ही बरेच वर्ष संपादन करताय आणि संपृक्त आणखी एक नियतकालिक तुम्ही संपादित करता आहात. त्याचा दिवाळी अंकही प्रसारित होत असतो. या दोघांविषयी थोडं सांगाल का? अगदी
काय झालं की आम्ही 1998 पासून ढोल प्रकाशित करतो भाषा केंद्राकडून, NGO कडून. आम्ही सगळे गणेश देवी, मी आणि अजून 3-4 जण आहोत. पण तिथं काय झालं की आधी 8 भाषांमध्ये आम्ही ते सुरू केलं ढोल. 8 भाषा म्हणजे 8 बोली भाषा, पण 8 भाषा म्हणजे मग अहिराणीसह अजून 7 भाषा होत्या. आणि ते ढोल निघायचो. ते प्रकाशित करायचे, खर्च आपले NGOज करायचे. त्यामुळे आपण फक्त आणि मी हे काम कोणतंही मानधन न घेता केलं. अगदी हो, बसचा प्रवास अमुक तमुक स्वतः पैसे खर्च करून मी बडोद्याला जायचो, कुठलंही मानधन घेतलं नाही. तर ते 2006 सालापर्यंत आम्ही ते नियतकालिक चालवलं. मग पुढे काय झालं, हे चालवत असतानाच आमची ज्या चर्चा होत होत्या, मीटिंग्स होत होत्या, बैठकी होत होत्या, त्याच्यामध्ये असं ठरत होतं की हे 8च का, मग 8च्या 10 झाल्या, 10च्या अजून काही वाढवाव्या. असं त्या 8 भाषांमध्ये फक्त अहिराणी आणि पावरी या 2च भाषा महाराष्ट्रीयन होत्या, बाकीच्या सगळ्या गुजरातीच्या बोली होत्या. तर मग पुढे हे वाढवत जायचं असे ठरवत होतो. तर नंतर मग ते लोक सर्वेक्षण आम्ही सुरू केलं. आणि लोक सर्वेक्षण मध्ये असं करायचं की प्रत्येक राज्य निहाय एक एक पुस्तक काढायचं आणि त्या पुस्तकात सगळ्या बोली म्हणजे मराठीच्या सगळ्या 65 बोली घ्यायच्या आणि त्या व्हॉल्यूम मध्ये छापायच्या. असं तो निघालाही, पद्मगंधातर्फेच काढला. 2013ला प्रकाशित झाला. 1500 पानांचा तो सगळं ते पुस्तक आहे, मोठ्या आकाराचं. तर तसं प्रत्येक राज्यात ते निघत आहे, अजूनही पूर्ण झालं नाही. त्यामुळे मग 2006 पासून ढोल म्हणजेच ते लोक सर्वेक्षण असं ठरलं. आणि ते काम सुरू आहे. म्हणजे एका अर्थाने ढोल तेव्हापासून 1998 पासून तर आतापर्यंत सुरूही आहे, किंवा 2006ला त्याचं परिवर्तन लोक सर्वेक्षणच्या पुस्तकांमध्ये झालं असं म्हणता येईल. झालं. पण त्याच्या मराठीच्या बोलींचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे तुम्ही म्हणताय? हो, झालेलं आहे 2013ला. अच्छा. हो. आणि संपृक्त विषय तर बाकीचं भारतीय सुरू आहे, भारतीय भाषांचं, आणि एक इंग्लिश आणि हिंदी पण त्याचं येणार आहे. आता पुढचा प्रश्न होता तुमचं, काय म्हणत होते? संपृक्त हे नियतकालिक मला वाटतं अलीकडेच तुम्ही सुरू केलंय का ते? अगदी ते 2022ला सुरू केलं. त्याचं वर्षातून ते 2 अंक निघतील असं केलं होतं की त्याच्यात 2022ला एक अक्षय तृतीया म्हणजे आकाशी विशेष अंक आणि एक जो अहिराणी म्हणजे शब्द आहे ना, आखाजी हा. हो, आखाजी हा अहिराणी शब्द आहे, बोली भाषेतला शब्द आहे. तर 2022ला ही आपण आखाजी अंक आणि दिवाळी अंक प्रकाशित केला. 2023लाही आपण आखाजी अंक आणि दिवाळी अंक प्रकाशित केला. पण 2024ला आपण प्रकाशित केला नाही. याचं कारण असं की संपृक्त लिखाणामध्ये आपल्याला चांगलं निवडक साहित्य छापायचं होतं. ते साहित्य तसं चांगलं जे काही आपला बेस आहे तो बेस वापरून, तो पाया वापरून आपल्याला तसं साहित्य मिळत नाही. ते जसं जसं मिळेल तसं आपण यापुढे प्रकाशित करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, त्याला जे कोणी विकत घ्यायला पाहिजे, अंक विकला गेला पाहिजे, तोही विकला जात नाही, किंवा त्याला थोडीशी हे आहे की आर्थिक घडी अजून त्याची तशी बसलेली नाही असं म्हणता येईल आपल्याला. बसायला हवी आहे, म्हणजे लोकांनी त्याला पैसा द्यायला हवा तसा. हो, त्याला वितरण व्यवस्था भक्कम पाहिजे. आपण वितरण व्यवस्थेत कमी पडतो, त्यामुळे ते यावर्षी जरा केलं नाही ते काम. पण ते जसं चांगलं साहित्य येईल तसं आपण ते पब्लिश यापुढे करणार आहोत. 4 अंक आतापर्यंत त्याचे प्रकाशित झालेले आहेत. तर तुमच्या कथेविषयी आपण बोललो, कादंबरीविषयी बोललो, कवितेचाही तुम्ही उल्लेख केलात. पण टिंब नावाचं तुमचं अहिराणी कवितांचं पुस्तक आलंय आणि ते इंग्रजीतही अनुवादित झालेलं आहे. सॉरी, टिंब नाही, आदिम तालानुसंगीत. आदिम तालानुसंगीत म्हणजे अहिराणीतही तुम्ही विपुल लेखन केलंय. म्हणजे तुम्ही कविता लिहिल्या आहेत, कथाही लिहिल्या आहेत अहिराणीमध्ये, आणि त्याचं इंग्रजीतही ते प्रसारित झालेलं आहे. तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा एकच पुरस्कार आतापर्यंत मिळालेला आहे भाषा साहित्याच्या संदर्भातला, नरहर कुरुंदकरांच्या नावाचा
नरहर अच्छा. कुरुंदकर सरांच्या नावाचा पुरस्कार मिळालेला आहे. पण सर बरोबर. म्हणजे तुमचं काम एवढं विपुल आहे, बोलीभाषेच्या अंगाने जाणारं आहे, म्हणजे बोलीभाषेतलं सगळं जे काही सामर्थ्य आहे ते अधोरेखित करणारं आहे. हो. तर त्या तुलनेत तुम्हाला तुमची दखल तशी घेतली गेली असं जाणवत नाहीये मला तरी. तर बरोबर. तुम्हाला काय वाटतं याविषयी? नाही, ते बरोबर खरं आहे ते. आणि बऱ्याच तुमच्यासारख्या जागरूक लोकांच्या लक्षात ते आलेलं आहे, हे महत्वाचं आहे. तर तसं कुठं सगळी सामसूम आहे. आणि आत्ताच अलीकडे वाङ्मयीन वातावरण जे आहे ते कळपाचं आहे. जिथं कळप असतो, ग्रुप असतो, ग्रुपिंग असतं, एकमेकांना मोठं केलं जातं, एकमेकांना मोठं म्हटलं जातं, एकमेकांना नावाजलं जातं आणि एकमेकांना पुरस्कारही दिले जातात. असं सध्या सांस्कृतिक वातावरण महाराष्ट्रात आहे. त्यामुळे आपण खूप कोणाकडून अपेक्षा न करता आपण आपलं काम करत राहायचं. आणि ते मी करत राहणार आहे आणि करत आलो या आधी. अगदी अगदी सर, तुम्ही करत राहाल याच्याविषयी आम्हाला खात्री आहे. आणि त्यासाठी तुम्हाला निरोगी आणि सुदृढ असं शारीरिक मानसिक आरोग्य तुमचं राहावं अशा सदिच्छा आहेतच. पण आता आपण अर्थात समारोपाकडे जाऊया, कारण खूप जास्त बोलत राहिलो तर कदाचित लोक कंटाळतील आणि ऐकणं सोडून देतील. त्यामुळे योग्य वेळी थांबणंही गरजेचं. खरं तुमच्या प्रत्येक पुस्तकाविषयी बोलण्यासारखं आहे खरं म्हणजे तुम्ही जे माणसाचा देव होताना ही जी प्रक्रिया आहे वेरगळाच्या अनुषंगाने जाणारी, त्याविषयीचं जे लेखन केलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे की देव नेमका जन्माला कसा येतो. तर नक्कीच कधीतरी पुन्हा आपण तुमच्याशी अशा तुमच्या पुस्तकांच्या संदर्भात वेगळा संवाद साधू. पण आजचा संवाद संपवताना मला तुम्हाला 2 विनंत्या करायच्या आहेत. एक तर आजच्या काळाला खूप महत्वाची असलेली तुमची 3 ओळींची जी प्रतिज्ञा आहे ती, आणि तुमची एखादी आम्हाला तुम्हाला ऐकवाविषयी वाटेल अशी एक कविता, याच्याने आपण समारोप करूया. मी तुम्हाला विचारणार होतो की तुम्ही काय संदेश द्याल, पण तुमची पूर्ण मुलाखत हाच एक मोठा संदेश म्हणा किंवा एक सांगावा आहे आमच्या सगळ्यांसाठी. एक चांगलं विचार संकलन आहे. तर मला वाटतं आता तुमची ती 3 ओळींची प्रतिज्ञा हाही एक मोठा संदेश आहे. आणि त्यानंतर तुमची एक कविता, आणि मग आपण थांबूया असं मला सुचवावंसं वाटतंय. तुम्ही काय म्हणाल? 3 ओळींची प्रतिज्ञेचं अगदी म्हणजे ते प्रासंगिक असल्यामुळे मी ते फक्त त्याचा सारांश सांगतो की स्वच्छ असावं, लाच घेऊ नये, लाच देऊ नये, आणि आपण दिवसेंदिवस ज्ञानी होत राहावं, ज्ञानासाठी जगावं, केवळ अन्न खाण्यासाठी जगू नये, असं त्याचा मतितार्थ अगदी सारांश आहे. ते झालं. आता कवितेचं असं आहे की मी जे एक जनरल कविता तुम्हाला ऐकवतो. ऐराणी ऐकू का? ऐराणीच ऐकू? चालेल ना, अगदी चालेल. हा. पाणी ना आवाज सुरू जया, ते मी बंद करी देस खिडक्या कवाड, आणि रेडिओ टीव्ही सगळं बंद करी देस, आणि ऐकत बसस आदिम तालनं संगीत, जो पाऊसना आवाज बाहेर. तर पावसाच्या आवाजाचा जो नाद आहे, पाऊस पडण्याचा जो पावसाचा जो आवाज आहे तो आदिम तालाचं संगीत आहे ते, असं तुम्ही म्हणताय या कवितेतून, बरोबर आहे? अगदी अगदी. आणि तोच आदिम तालन संगीत कविता संग्रह आहे. त्याच्यात अर्ध्यापेक्षा जास्त कविता पावसाच्याच आहेत. पण त्या पावसाला अनेक रंग आहेत, अनेक म्हणजे तो पाऊस प्रतीक आहे, कुठं कुठं प्रतिमा आहे, कुठं काय आहे, अशा पद्धतीचा जो पाऊस आहे. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही खूप जास्त वेळ तुमच्या सगळ्या व्यस्त दिनक्रमातून आजच्या रविवारच्या दिवशी आज तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही मुलाखत दिलीत, आणि मनमोकळेपणाने म्हणजे तुम्ही अगदी मोकळेपणाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि एवढा मोठा वेळ दिलात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद देतो. खरं तर तुमच्याशी प्रत्यक्ष भेटून तुमच्याशी बोलणं आवडेल, केव्हा तरी ते नक्की करू आपण. आणि तुमच्यासारख्या सोबत जोडून राहणं साहित्य जागरलाही आवडेल, कारण आम्ही जे करतो आहोत तोही तुम्ही जे आतापर्यंत करून ठेवलेलं आहे ते सर्वांपर्यंत पोहोचवणं, यासाठी आम्ही हा सगळा खटाटोप आपले सगळे अंध मित्रमैत्रिणी मिळून आम्ही करत आहोत. तर त्यालाही तुमचं सहकार्य नक्की राहील अशी खात्री बाळगतो.
आणि खूप खूप धन्यवाद सर. खूप धन्यवाद. आपल्यालाही खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार सांगा मला. जागर संवाद.